रूप पाहता
चरित्र केले नारायणे, एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता ही सोंग सारिले अरूपे अनंते, पुढे हे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे दे प्रेम काही कळा, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम जसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे दे प्रेम काही काळा. प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. बाळ क्रीडा या प्रकरणामधला अभंग सेवेकरता घेतलेला आहे. ज्या बाळ क्रीडा प्रकरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान श्रीकृष्णाच्या बालचरित्राचं वर्णन केलेलं आहे.
आणि जे बालचरित्र तुकोबराय या प्रकरणामध्ये बाळक्रीडा या प्रकरणामध्ये वर्णन करतात ते अद्भुत अशा प्रकारचं आहे. काही लोकांचे सामान्य चरित्र असतात आणि काही क्रांतिकारकाचे विशेष अशा प्रकारचं अद्भुत अशा प्रकारचं चरित्र असतं. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते अद्भुत आहे, म्हणजे विस्मयकारक आहे. माणसाचा विश्वास बसणार नाही, कारण भगवंताने अद्भुत अशा लीला केल्या. कोणत्या केल्या तर गिरी गोवर्धन येणे उचलेला कालिया महासर्प नाथोनी आणला. भगवंताची एक एक गोष्ट जर आपण विचार करायला लागला ना तर तर्काच्या बाहेरची त्या क्रांतिकारकाला अद्भुत अशा प्रकारे त्याचं वर्णन केलं जातं. कृष्णाचं चरित्र अद्भुत आहे. डोंगर उचलला, एखादा दगड नाही बरं का, किंवा एखादा क्विंटलचं पोतं उचललं नाही, तर भगवान कृष्णाने डोंगर उचलला, म्हणजे डोक्याच्या बाहेर जाईल. कसा उचलला, काय भानगडे, आपण किती तर्क करीत बसलो आपली बुद्धी कुंठित होते. दुसरं ज्ञानोबरायचं चरित्र आहे, अद्भुत चरित्र आहे, म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या काही काही गोष्टी असतात. चालविली जड भिंती हरले चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा त्वा रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरिला शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायाचं चरित्र सुद्धा अद्भुत आहे. भिंत चालवणं म्हणजे काय पोर खेळणं नाही का. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, कधी 4 व्हीलर गाडी चालवली नाही, तर काय चालवली, भिंत चालवली. अजूनही लोक तर्क करतात कशी चालवली. आम्हाला साधा एका सरपंचाने विचारलं, मला माझं गावगाडा चालवता येईना, ज्ञानोबरांनी भिंत कशी चालवली, म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी असतात. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रसुद्धा अद्भुत आहे. एवढे छत्रपती शिवाजी महाराज मुठभर सैन्य घेऊन मोगलाशी 2 हात केले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अफजल खानासारख्या महाबलाढ्य अशा राक्षसाचा वध केला. असं अद्भुत चरित्र छत्रपती शिवरायाच्या जीवनामध्ये आहे. आपलं चरित्र साधं असतं, काय सकाळी उठला बाहेर गेला 6 महिने ऊसतोडात गेला, याच्यापेक्षा आपलं काही चरित्र वेगळं नाही. परंतु श्रीकृष्णाचं चरित्र अद्भुत आहे, डोक्याच्या बाहेरचं आहे. त्याला बायका किती होत्या, 16,108 किती होत्या, 16,000 बायका होत्या. तुम्हाला एक सांभाळायची पंचायती नाही का. एक तुम्ही सांभाळत असताना एका बायकोने तुम्हाला दिवसुधडी लावलं, तुमचे काय हालचाली तुमचं तुम्हाला माहिती आहे नाही का. त्यामुळं श्रीकृष्णाचं चरित्र जे आहे ते डोक्याच्या बाहेरचं आहे. आणि तुकोबरांनी या चरित्राला सोंग म्हटलेलं आहे, कारण सोंगातल्या गोष्टी खऱ्या मानायच्या नसतात. कारण एखादा व्यक्तीनं सोंग घेतलं, कोणी साधूचं सोंग घेतलं तरी तो साधू होत नाही. एखाद्याने राजाचं सोंग घेतलं तरी तो राजा होत नाही. त्याप्रमाणे कृष्णाच्या चरित्राच्या बद्दल काही लोक आरोप करतात, तो व्यभिचारी होता, गवळणीबरोबर रासक्रीडा करीत होता, गवळणीबरोबर धिंगाणा घालीत होता, गवळणीबरोबर फुगड्या खेळत होता. त्यामुळं कृष्ण हा पांचाट होता, अशा प्रकारे कृष्णाचं लोक वर्णन करतात. परंतु कृष्णाचं जी लीला आहे, कृष्णाचा जो अवतार आहे, कृष्णाने ज्या गोष्टी केल्या त्या सोंगातल्या, आणि सोंगातल्या गोष्टी कधी खऱ्या मानायच्या नसतात. एखाद्या फालतू व्यक्तीने जर साधूचं सोंग घेतलं तर लोक फसतात. नाथ महाराज म्हणतात ना, बहुरूपी धरी संन्याशाचा विष पाहुणे तयास धन देते. आवाज आहे का, नुसता चरित्र ते मोठा केला काहीतरी. थोडं मला बरं वाटलं पाहिजे ऐकताना, मला बोलताना बरं वाटलं पाहिजे नाही का. भगवान मला उगाच काहीतरी तिला मोकळं सोडून एवढं लांब पाठवून तरी काय करायचं, आणि एवढं भनकलं नाही पाहिजे. थोडा गोड वाटलं पाहिजे कानाला. तो मला कळू नाही तर नाही कळू, पण मला बरं वाटलं पाहिजे नाही का. विठाला विठ्ठल साधू संतांनी गवळणीच्या माध्यमातून कृष्णाचं शृंगार रसाच्या माध्यमातून वर्णन केलं, आणि त्यामुळं माणसाला वाटतं खरंच तो तसा होता. पण कृष्ण हा तसा नव्हता. कृष्ण हा एक वेगळं अशा प्रकारचं स्वरूप भगवान कृष्णाचं लीला केलेल्या आहेत. अनेक सोंग घेतले. कशा करता सोंग घेतले तर तुकोबराय म्हणतात, धर्माच्या स्थापनेकरता, साधूच्या रक्षणाकरता आणि दुष्टांचं निर्दलन करण्याकरता भगवंताची ही सोंग आहेत. विठाला विठ्ठल असो. सालाबादप्रमाणे थोडं मोठं केलं तरी जमन, इतका बारीक करा म्हणजे एकदमच बारीक नका करू, थोडं मोठं असू द्या. कारण बघ आज परंपरेने चालत आलेल्या आपल्या हा मौजे खडकवाडी या गावामध्ये
गेल्या 38 वर्षापासून आपण सर्व खडकवाडी ग्रामस्थ लहान थोर सर्वांनी एकत्र येऊन आपण हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 38 वर्षापूर्वी आपल्या खडकवाडी गावामध्ये अतिशय छोट्या स्वरूपामध्ये त्या काळामध्ये सप्ताह सुरू केला. कारण गावोगावी सप्ते होतात. आपल्या खडकवाडीमध्ये सुद्धा असावं या माध्यमातून 38 वर्षापूर्वी त्या काळातल्या जे काही ग्रामस्थ होते आजही त्याच्यातले भरपूर आहेत, परंतु त्या काळामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह गावकऱ्यांनी सुरू केला. त्या सप्ताहाचं स्वरूप वाढत आज इतकं भव्य स्वरूपामध्ये आलेलं आहे. आणि आजचं हे 38वे वर्ष आहे. भव्य दिव्य अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह 1-1.5 तासापासून आपण बघतो, जवळजवळ 2 तास होत आलेत की आपण त्या फाट्यापासून सर्व गावकरी मंडळी स्वागताकरता रथ घेऊन DJ लावून बँड लावून मोठ्या थाटामध्ये गायनाचे उडी आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने काय पोरं ते उड्या मारत होते नाही का, 2 हात वर करू नाही का, जे सिनेमात करतात ना तशा प्रकारे काढलेलं आहे. कारण गायनाचे उडे कसे होईना पण बिचाऱ्यांनी आनंद लुटला. मोठ्या थाटामाटामध्ये किती फुलं असावत होय, फुलं किती असावात, फुलाचे नुसते अशी गादी तयार केली होती. आणि इथं हार घालताना किती घालत होय, 2, 3, 4, 10 ठीक आहे वा 5-25 असले तरी काय हरकत नाही, पण ते हारच किती होते नाही का. मी मोजायला लागलो, एक म्हटलं 51 येतं, पण 51च्या पुढे लई लांब होते नाही का. ते बारकालीच काय लोकांनी 51 आणले असे बरे, मोठाले का बेरजीत नव्हते बरं का. 51च्या बेरजीमध्ये मोठाले नव्हते, ते बारकले होते ना छोटे छोटे, तेच फक्त 51 होते. मला वाटतं जवळजवळ 75-80पर्यंत हार, जवळजवळ आपला अर्ध कीर्तन ते हार घालण्यातच गेलं नाही का. तुम्ही म्हणताल आता मी किती टाईमपास केला हार घालण्यामध्ये, पण मी काय टाईम पुढं लांबणार नाही. कारण काल्याचं कीर्तन आहे शेवटी नाही का. काल्याचं कीर्तन किती वेळ असतं, फार झालं तेव्हा 12-12:30 नाही का. उगाच लांबीत बसायचं त्याला काही अर्थ नसतो. आणि त्यामुळं पण असो किती वेळ बोलायचं कसं बोलायचं त्यापेक्षा तुम्ही जो आनंद घेतलेला आहे, पारमार्थिक आनंद, सात्विक आनंद तुम्ही हा लुटलेला आहे. मोठ्या थाटामाटामध्ये आपण हा भव्य दिव्य अशा प्रकारचा आनंदामध्ये आनंदाची डुही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची आनंदुरे आजी आनंदुरे या बोधावर ज्ञानोबराच्या भाषेमध्ये पारमार्थाचा आपण आनंद लुटलेला आहे. किंवा नाथ महाराजांच्या भाषेमध्ये अवघी चित्रे लुटले आनंदाचे आता चरणे जगन्नाथा चित्त ठेले. नाथ महाराज म्हणतात सर्व गाव ही आनंदमय अशा प्रकारचं हे स्वरूप आपल्याला आज बघायला मिळालेलं आहे. सर्वांनी तो एक प्रकारचा आनंद लुटलेला आहे. आणि आपण आज या ठिकाणी 38व्या वर्षाचा समारोप करत आहोत. कारण कुठल्याही कार्यक्रमाचा समारोप होत असतो, कुठल्याही कार्याचा शेवट जो होत असतो ना तो काल्याच्या कीर्तनाने होत असते. कारण काल्याच्या कीर्तनाला किंवा काल्याचं कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे, परमार्थाचा आत्मा आहे. काल्याच्या कीर्तनाला आपण रोजच्या कीर्तनापेक्षा विशेष अशा प्रकारचं महत्त्व देतो. 7 दिवस किती मोठाले कीर्तन करायले नाही का. एखाद्या सप्त्यामध्ये मोठमोठाले महाराष्ट्रामध्ये गाजलेले ज्यांची सुपारी 51,000पर्यंत असते, 40,000पर्यंत असते, असे किती मोठमोठाले कीर्तन तुम्ही 7 दिवस आणले. आणि काल्याच्या दिवशी आपल्या जवळचा परिसरातला असा कीर्तनकार जरी उभा केला, परंतु लोक इतर कीर्तनापेक्षा काल्याच्या कीर्तनाला विशेष असं महत्त्व देतात. रोजचं कीर्तनही चांगलंच होते, महत्त्वाचेच होते, मी काही ते कमी दर्जाचे होते असं म्हणत नाही, परंतु काल्याचं कीर्तन हे इतर कीर्तनापेक्षा श्रेष्ठ मानलेलं आहे, महत्त्वाचं मानलेलं आहे. आणि आज हे काल्याचं कीर्तन आहे. आपल्या खडकवाडी जे ग्रामस्थ आहेत अतिशय श्रद्धाळू परमार्थप्रेमी अशा प्रकारचं हे गाव आहे. अगदी या गावाला परमार्थाची परंपरा, परमार्थाची दिशा केव्हापासून मिळाली आपल्याला माहीत आहे. संत श्रेष्ठ आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान. आपण जवळजवळ बीड जिल्हा, नगर जिल्हा, मराठवाडा ज्यांना गुरु मानतो आणि ज्यांच्याबद्दल जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्राची निष्ठा ही अशी सद्गुरू वामनभाऊ महाराज यांच्या काळापासून आपल्या खडकवाडी गावामध्ये या परमार्थाला किंवा अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झालेली आहे. वामन भाऊच्या काळात त्या काळामध्ये वामन भाऊने आपल्या खेड्यापाड्यामध्ये सप्ते सुरू केले, पण ती सप्ते आपण काय गणती म्हणजे त्याचं काय नियोजन ठेवलं नाही किंवा त्याचा विचार केला नाही. फक्त दरवर्षी वामन भाऊ याचे विना उभा करायचे, काल्याच्या दिवशी याचे काल्याचं कीर्तन करायचे
आणि सप्ताह संपायचा. आताचे सारखे एवढी भरपूर कीर्तनकार नव्हते त्या काळामध्ये. आता कोणाचं कीर्तन घ्यावायची पंचायत पडते नाही का, ह्या महाराजाचं घ्यावं तर त्या महाराजाला राग येईल, त्याचं घ्यावं तर ह्या तिसऱ्याला राग येईल. फार अवघड झाले माणसाला सध्या परमार्थ करणं सोपं राहिलं नाही, फार अवघड झालेलं आहे. परंतु भाऊच्या काळामध्ये, भगवान बाबाच्या काळामध्ये 2च साधू होते आपल्या बीडनगर जिल्ह्यामध्ये. आपल्या भागामध्ये वामन भाऊ होते आणि तिकडच्या भागामध्ये भगवान बाबाचे 2च साधू होते. त्यामुळे असे काय रोज कीर्तनकार मिळत नव्हते आणि लोकांची एवढी परिस्थिती नव्हती. आज किती खर्च करू शकतात माणसं नाही का. त्या काळ असा होता की माणसाला अन्न खायची पंचायत होती, असा तो काळ होता. वामन भाऊ ज्या काळामध्ये आपल्या खेड्यापाड्यामध्ये यायचं तर भाऊला घरी जेवायला कसं नव्याची लाज वाटायची माणसाला, कारण घरं व्यवस्थित नव्हते. कसं तरी लोक सापरात राहायचे, पाडक्या घरामध्ये पाडक्या सपरामध्ये लोक राहायचे, तारंबळीमध्ये राहायचं, खायला नीट अन्न नसायचं. आणि अशा थोर महात्म्याला वामन भाऊसारख्या साधूला आपण घरी कसं न्यावं, इच्छा असूनही त्या काळातल्या बरेचशा लोकांना नेता येत नव्हतं. असे तो काळ होता. आणि त्या काळामध्ये सत्य व्हायचे पण आपले सामान्य रूपामध्ये व्हायचे. पण अलीकडच्या काळामध्ये लोकांची परिस्थिती बदलली, चांगले दिवस आले. अलीकडचे गरीब लोक होते तारंबळीमध्ये तो आज लक्षाधीश झाले, कोट्याधीश झाले. तुम्ही पाहता आता खेड्यापाड्यासारख्या ठिकाणी आता नवीन जर घर बांधायचं म्हटलं तर पत्र्याचं घर कोणी बांधित नाही का. जुन्या काळामध्ये घर बांधायचं म्हटलं तर कशाचे आपलं सपराचं बांधायचे. फार झालं तर आपले वेडे वाकडे पत्रे डबार, त्या डबराच्या भितराच्या आपल्या खडकवाडीमध्येच गौंडी असायची त्या काळामध्ये. ते नाना पार्टीचे वडील कोण भाऊजी पार्टी, ते दुसरे कोण होते एक माणिकराव पार्टी, हे आपले मिस्त्री असायचे. त्यांचे भीतीमध्ये आपले डबरं नाही का, आपले दगडं एक रचायचे, झाले भिंती तयार. अशा तारंबळेमध्ये तो काळ होता. लोकांची दयनीय अवस्था होती आणि अशा अवस्थेमध्ये कसं तरी घर बांधायचं परिस्थित्या बरोबर नव्हत्या. लोकांकडे पैसा नसायचा. परंतु अलीकडं अशी आपण जी परिस्थिती पाहतो, मला वाटतं आता खडकवाडीमध्ये तिकडं रोडला सगळे स्लॅबच्याच इमारती झाल्या नाही काय. वाडीत कोणी राहिलंच नाही. तिकडं सगळ्या रस्त्यावर जिकडं बघावं तिकडं नागझरीच्या शिवाराकडे इकडं पार त्या रोडपर्यंत जिकडं बघावं तिकडं स्लॅबचे घरं आलिशान अशा प्रकारे लोकांचं राहणीमान झालेलं आहे. आणि त्यामुळं परमार्थामध्ये लोक अलीकडे भरपूर अशा प्रकारचा खर्च करतात नाही का. न तेवढा खर्च तुम्ही आज जो केला, आज जर तुम्ही जेवढा खर्च केला, इतका खर्च करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही, फार अवघड आहे. पोराच्या लग्नात माणसं एवढा खर्च करीत नाही ना काय. जाऊ द्या बाकीच्या गोष्टी, म्हणजे तुमच्या मुलाचं लग्न असताना सुद्धा एवढा खर्च कोणी करतं का. त्या नवरदेवाला कोणी रथ आणतं का. होय, कसं तरी आपलं करायचं म्हणून करायचं. परंतु त्या भक्तीचा आपण आनंद लुटलेला आहे. आपण सर्व खडकवाडी ग्रामस्थ जे आहेत ते अतिशय गुण्या गोविंदाने एकत्र येऊन हा सप्ताह करता. या ठिकाणी कुठल्या जातीला स्थान नाही, कुठल्या धर्माला स्थान नाही. या ठिकाणी 2 समाजाचे लोक आहेत, सगळ्याला मान्य आहे नाही का. आणि या ठिकाणी एक समाज काय करतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज येत नाही ते फक्त मराठी समाजापुरते नाहीत बरं काही, प्रत्येकाने लक्षात ठेवावं. काही लोक शिवाजी महाराजांची जयंती करतात, मग आम्हाला काय करायचे. अरे तुम्हाला सगळ्याला त्यांची गरज आहे. तुमचा गंध कपाळाला सुरक्षित जर कोणामुळं राहिला असेल ना, तुमच्या कपाळाला गंध कोणामुळं सुरक्षित राहिला असेल तर एक शिवाजी नसते ना बरं का, एक छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्हाला प्रत्येकाला दाड्या घालावं लागले असते बरं का. प्रत्येकाला अलिकुम सलाम असं म्हणावं लागलं असतं. कोणाचं नाव गफूर भाई असतं, कोणाचं करीम भाई असतं, कोणाचं काय असतं. परंतु आपला धर्म जर कोणी टिकवला असेल, आपण हिंदू म्हणून जर स्वाभिमानाने जर कोणाकरता कोणामुळं जगत असेल, त्याला ते कारणीभूत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. आणि त्यांच्याबद्दल तिरस्कार करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे का. आम्हाला काय करायचं त्या समाज करतो. अरे बाबा सगळ्याच दैवत आहे. दुसरी जयंती एक समाज कोणती करतो, गोपीनाथ मुंडे साहेबाची करतो, त्यांची करायलाच पाहिजे नाही का. अलीकडच्या काळामध्ये सर्व समाजाचा नेता जर कोण असेल तो सर्वांना सामावून घेणारा गोपीनाथ मुंडे नावाच्या व्यक्तीने कधी जातीवादच केला नाही का. अलीकडे आपण करतो. त्या काळामध्ये जर एखादा उमेदवार उभा करायचा असला तर दिवंजऱ्याचा उमेदवार देत नव्हते. कोणाचा देत होते, मराठ्याचा. म्हणजे त्यांच्याकडे जातीवाद नव्हता. किती राजे झाले, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणार नाही. किती होतील, रावणापासून कितीतरी राजेची संख्या आपल्याला सांगते नाही का. अनेक राजे झाले, गेले, मेले, संपले, कोणाच्या लक्षातही नाहीत नाही का.
एक छत्रपती शिवाजी महाराज जर सोडले ना तर कुठलाही राजा कोणाच्या लक्षात राहिला नाही, कोणी कुठल्या राजाचं नाव घेत नाही. पण एकाच राजाला देवाचा दर्जा मिळाला, एकाच राजाला देवाच्या दृष्टीने पाहिलं जातं, एकाच राजाचं समाजामध्ये आज पुतळे बसवले जातात, एकाच राजाच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. कोणत्या राजाच्या? छत्रपती शिवाजी महाराजांनी. पुढारी खूप झाले बरं का, पुढारी भरपूर झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पंतप्रधान झाले, गेले, मेले, संपले. कोणाचं नाव लक्षात आहे का? पदावर होते तोपर्यंत अमके साहेब जिंदाबाद, तमके साहेब जिंदाबाद, गेले पदावरून कोण त्यांचं नाव घेते नाही का. पण एका पुढाऱ्याचं मात्र लोक देवतुल्य अशा प्रकारे पुढाऱ्याला किंमत देतात आणि त्याच पुढाऱ्याची जयंती साजरी केली जाते, त्याच पुढाऱ्याचं जय जयकार केला जातो, किंबहुना त्याच पुढाऱ्याच्या फोटो सप्ताहाच्या पत्रिकेवर टाकला जातो. कोणता पुढारी? नाव सांगता येईल का? गणेश गोपीनाथ मुंडे नावाचा राजा व्हावा छत्रपती शिवाजी महाराजासारखा आणि पुढारी व्हावा गोपीनाथ मुंडेसारखा. असं काहीतरी जीवनामध्ये काहीतरी क्रांती केली पाहिजे, काहीतरी पुरुषार्थ केला पाहिजे बरं का. ते गेले बिचारे. छत्रपती शिवाजी महाराज थोडे दिवस राहिले नाही का, फार दिवस नाही. वयाच्या 50च्या आसपास त्यांनी आपला देह ठेवला. गोपीनाथ मुंडेसुद्धा अलीकडच्या काळामध्ये गेले. आपल्याला जायचे, तुम्ही जाता का नाही मला काय सांगता नाही, मी जाणार आहे बाबा नाही का. मी जाणार म्हणजे तुम्ही राहणार आहेत का? होय, तुम्ही सुद्धा जाणार आहात. पण आपण गेलो तरी चालेल, पण मागं कोणीतरी आपलं नाव घेतलं पाहिजे बरं का. आपण गेल्यानंतर कोणीतरी आपलं नाव घेतलं पाहिजे, असं काहीतरी करा बरं का. काहीतरी असं करा की आपण गेल्यानंतर आपल्या गावामध्ये आपल्या काय कोणी तालुक्यात आठवण करणार नाही, आपली कोणी जिल्ह्यातही आठवण करणार नाही गेल्यानंतर. कमीत कमी आपल्या गावामध्ये जर एखादा माणूस आला तर त्याने विचारलं पाहिजे, अरे आमका कसं काय दिसत नाही नाही का. आपल्याबद्दल एवढे लोकांनी आठवण ठेवली पाहिजे. असं फक्त माणसाला करता येतं बरं का. खडकवाडीमध्ये अनेक लोक आले, गेले, मेले, संपले, पण एका माणसाची आठवण येते. कोणत्या? नामदेव धस नावाच्या माणसाची आठवण येते का. तर ते वामन भाऊचे कोण होते? गाडीवान होते नाही का. वामन भाऊच्या बैलगाडीची ते ड्रायव्हिंग करीत होते नाही का. गेले आणि परंतु त्या व्यक्तीचं नाव मात्र या खडकवाडीची इतिहासामध्ये आजराम झालं. कारण संगत कोणाची गेली? साधू असतात बरं का. साधूच्या संगतीमध्ये कोणी जाऊ द्या, साधू पाहिजे बरं का. कीर्तनकार नाही बरं का. अलीकडे कोणाला साधू मान लागले लोक नाही का. कोणाचंही कौतुक करतात, हे साधून ते साधून ते साधू. होत आलाय साधूला फोटाफोटावर साधू येतात नाही का. मोठ्याने जर हाक मारले, तुम्ही जर पाथर्डीच्या बाजाराला गेलात ना, गर्दीमध्ये बरं का, बैलाच्या बाजारात म्हणा, कुठेतरी गर्दीमध्ये गेलात आणि मोघम हाक मारायचे बरं का. कोणाकडे बघायचं नाही, काही नाही. एक मोघम हाक मारायची. का हाक मारायची? ओ महाराज अशी हाक मारायची. काय म्हणायचं बरं का गणेश? काय म्हणायचं? मोघम कोणाकडे बघायचं नाही, फक्त काय म्हणायचं? ओ महाराज. मला वाटतं 100 लोक तुमच्याकडे वळून बघतील, कारण महाराज म्हणून घेणारी या जगामध्ये होत आलाय. कोणाला वाटतं मी महाराज, परंतु कोणी महाराज होऊ शकत नाही. महाराज जगद्गुरू तुकोबाऱ्यांनाच म्हटलं जातं, महाराज ज्ञानोबाऱ्यांनाच म्हटलं जातं, महाराज वामन भाऊलाच म्हटलं जातं, महाराज भगवान बाबालाच म्हटलं जातं, महाराज वेदांताचार्य नारायण बाबाला फक्त म्हणता येतं. त्याच्यानंतर या जगामध्ये फक्त हरिभक्त पारायण अमके महाराजन तमके महाराजन. कधी आम्हाला लोक फुगून देतात बरं का. कधी हे महाराज म्हणजे असेल, ते महाराज म्हणजे तसेल. कधी एखाद्या गावामध्ये कीर्तनाला गेलोत ना, मग एक स्तुती पाठक असतो बरं का. प्रत्येक गावामध्ये असे अनुभव बघायला मिळतात. एक माणूस कीर्तन संपल्यानंतर स्तुती करतो, महाराजाला फुगून दिला पाहिजे, महाराजांनी आपल्या गावाची तारीख कधीच नाही टाळली पाहिजे, असं फुगून देतात बरं का. हे महाराज म्हणजे असेन, हे महाराज म्हणजे इतक्या गोड स्वभावाचे, हे महाराज म्हणजे वामन भवन भगवान बाबाच्या नंतर हेच महाराज आहेत बरं का, असं म्हणतात बरं का. मला काही गावामध्ये म्हणते वामन भाऊ भगवान बाबा नारायण बाबाच्या नंतर हेच महाराज आहेत. आता आम्हाला वाटतं खरं काय कोणास ठाऊक नाही का. परंतु त्यांची तुलना स्वतःबरोबर कधी करू नये बरं का. जे गेलेत ना त्यांची तुलना कोणाबरोबर सुद्धा होऊ शकत नाही. ज्ञानोबरांच्या ज्ञानाची तुलना कोणत्या महाराजाबरोबर होईल बरं? होय, ज्ञानोबरासारखा ज्ञानी साधू या जगामध्ये कोण झाला? मला त्या एखाद्या साधूचं नाव सांगा. याने ज्ञानोबराची बरोबरी केली आजच्यापर्यंत इतिहासामध्ये नाही, आणि यापुढं सुद्धा ज्ञानोबराच्या ज्ञानाची तुलना कोणाबरोबर सुद्धा होऊ शकणार
शांतीब्रह्म म्हटलं नाही का, नुसता मोघम शांतीब्रह्म म्हटलं की कोण आपल्या डोळ्यासमोर येतं? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी का शांतीब्रह्म म्हणायचं नाथ महाराजांना? की नाथ महाराजांना राग आणण्याकरता बरं का पैठणकराशी सुपारी ठेवायची बरं का. आता जशा खुनाच्या सुपाऱ्या देतात ना, काही काही एखाद्या माणसाचा खून कर, तुला एवढी एवढी 1000 रुपये बक्षीस देतो, लाख बक्षीस देतो, तसं त्या काळामध्ये पैठणचे लोक सुपाऱ्या ठेवत होते. कशाच्या सुपाऱ्या होत्या? जो एकनाथ महाराजांना राग आणेल त्याला 500 रुपये बक्षीस बरं का. किती बक्षीस? 500 म्हणजे आजचे नाही बरं का दुकानदार, आजचे नाही 500 रुपये. कधीचे? सदा 500 वर्षापूर्वीचे 500 रुपये. एकनाथ महाराजांचे काळातले 500 रुपये म्हणजे मला असं वाटतं त्याची 5 कोटीच्या पुढे किंमत होईल नाही का. आज आपण लहान असताना रुपयाला काय किंमत होती हो दुकानदार? आपण लहान असताना 1 रुपयाचं ओझ येत नव्हतं नाही का, एवढी किंमत होती. परंतु 500 वर्षापूर्वीचे 500ला किती किंमत होती? भगवान महाराज नाही किंमत करता याची. आणि दौंडी दिली पैठणमध्ये बरं का, दौंडी दिली पैठणमध्ये. जो नाथ महाराजांना राग आणून दाखवेल त्याला 500 रुपये बक्षीस मिळते बरं का. कोणी काय सुपारी उचलणं, कारण पाणी कधी पेटेल का? पाण्याचा तलाव एखादा पेट घेईल का? किती काड्याचे पेटे आणा, किती राखेचे डबे आणा, तळं कधी पेटेल का? पेटलं बा तुळं असं एखादा म्हटला, कुतरवाडीचं तळं पेटलं, शक्य आहे का? होय. पाणी कुठे पेटत असतं का? तसं नाथाला राग येणार नाही हे प्रत्येकाला माहीत होतं. आणि नाथ महाराजांना राग येणार नाही, त्या कशाला नादी लागायचं आणि कशाला सुपारी. पण एका माणसाला गरज होती बरं का. एक पैठणमध्ये एक माणूस होता, त्याने सगळे धंदे केले पण सगळ्या धंद्यामध्ये त्याचं दिवाळं निघालं बरं का. शेती केली, शेती दिवाळं निघालं. मुकदमी केली, त्या काळात असे ऊस तोडणाऱ्याचे मुकदम होते बरं का सदा. त्याने मुकदमी केली आणि मुकदमीचे दिवाळं निघालं नाही का. बरबाद झाला सगळ्या गोष्टी करून. बैलाचा व्यापार केला, तिकडे दिवाळं निघालं. कुठल्या धंद्यामध्ये त्याला काही यश मिळालं नाही. आणि त्या माणसाने दौंडी ऐकली. काय दौंडी ऐकली? की नाथांना जो राग आणि त्याला किती पैसे? 500 रुपये. म्हणजे आता जे 5 कोटीच्या पुढं बरं का. त्याने विचार केला, आली संधी तर बघू म्हटलं. आणि राग आणण्याचं अवघड आहे का? त्यात नाथ महाराज कोण येतं? ब्राह्मण नाही का. आणि ब्राह्मणाला राग आणणं तर फार सोपं असतं नाही का. काय करायला पाहिजे? त्याने दिवसभर विचार केला, पैजेचा विडा उचलला आणि मी आणतो म्हणून त्याने विचार केला. किती शांत माणूस असला पण त्याच्या अंगावर जो थुंकलं ना, त्याने असा विचार केला, अंगावरी थुंकला. किती वेळा थुंकला माहिती का? एक गृहस्थ त्याने पैजेचा विडा उचलला. त्याने विचार केला की किती शांत माणूस असला पण त्याच्या अंगावर थुंकलं की राग आल्याशिवाय. तुम्ही किती शांत असलात पण एखादा थुंकला की काही सहन करेल बरं का माणूस. एखादी शिवी सहन करेल, काही करील, पण आपल्या अंगावर जर एखादा थुंकला ना तर माणसाला सहन होत नाही. नाथांच्या अंगावर थुंकला. एकदा नाही बरं का. एकनाथ महाराज गंगेवर स्नानाला गेले. त्याने त्या संधीचा फायदा घेतला. नाथ महाराज पैठणमध्ये प्रवेश करीत असताना घाटाच्या पायऱ्या चढत असताना त्याने काय केलं? मोठा गुळणा तयार केला बरं का. मोठा गुळणा 2-4 पान एकदाच खाली मोठा गुळणा तयार केला. नाथांच्या डोक्यावर तो गुळणा टाकला. ते पानाच्या थुंक्याचे ओघळ नाथांच्या अगदी गुडघ्यापर्यंत गेली, तळपायापर्यंत गेली. लाल भडक अंग झालं. खरं तर एकनाथ महाराजांनी बघायला पाहिजे होतं कोण थुंकला गाडी आपल्या अंगावर, बघायला पाहिजे होतं ना होय. कमीत कमी जाऊ द्या, नका काय रागवणार, नका काय एखादी शिवी देणार, पण बघायला पाहिजे होतं कोण आपल्या अंगावर थुंकला, कोण भाडवाई. पण नाथांनी तिकडं बघितलं नाही. का बघितलं नाही तुम्हाला माहिती का? जर एकनाथ महाराजांनी त्या गृहस्थाकडे रागाने बघितलं असतं बरं का, त्याला वेगळं सरपाण लागलं.
धडधडा पिटून नाथ महाराज म्हणजे काय एखादी ऐरी घरी होते का? भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार असणार, भगवंताचे अवतार असणारे नाथ महाराज जो थुंकला, नाथ महाराजांनी पाहिलं, लाल भडक अंग झाले, अपवित्र झालो त्याच्या थुंक्यामुळं. आणि एकनाथ महाराज परत गंगेवर गेले बरं का, त्याच्याकडे बघितलं नाही. चला आपलं पवित्र होऊन येऊ. पुन्हा स्नानाला गेले. तो म्हटला महाराज किती बारे आंघोळ कराकडे, पण मी तुम्हाला आज राग आणल्याशिवाय राहणार नाही. एखादा दगड मारा, मी काय तुमचा दुश्मन नाही, किंवा तुम्ही सुद्धा माझी, मला फक्त 500 रुपयाचे घेणे, मला बाकी काही नको. पण नाथ महाराज एखादी शिवी द्या मला, एखादा दगड मारा, एखादी काठी मारा, माझ्या मागं धावा ना कमीत कमी. दिवसभर थुंकत होतं बरं का, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. शेवटी दिवस मावळला, अंधार पडला. त्याने विचार केला किती नालायकपणा करावा, पण त्या गृहस्थाने विचार केला की या नालायकपणाचा आपण कळस केला. एवढ्या मोठ्या महात्म्याच्या अंगावर थुंकलो, पण तो महात्मा आपल्याकडे बघतसुद्धा नाही. शिवी तर लांबच राहिली. त्यांनी पाय धरले. कोणाचे? एकनाथ महाराजांचे पाय धरले बरं का. त्यांनी क्षमा करा महाराज, चुकलो, फार मोठी चूक झाली की तुमच्यासारख्या महात्म्याच्या अंगावर काहीतरी स्वार्थी भावनेने मी थुंकलो, मला माफ करा. जर आपल्यासारखा माझ्यासारखा असताना एक लाथच खाली पाडला असता नाही. परवा आता पाय धरतो कशाला, दिवसभर थुंकलास, आता पाय धरतो कशाला. परंतु नाथ महाराजांनी प्रमाण झालं, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणून त्यांना काय म्हणतात? शांतीब्रह्म. आता कोणालाही शांती, बऱ्याच कीर्तनकाराला शांतीब्रह्म म्हणायला लागले. मलाही काय काय गावामध्ये सप्त्याच्या पत्रिका छापतात तर माझ्या नावाच्या अगोदर काय लिहितात? शांतीब्रह्म, नंतर पुढं नाव लिहितात. मी सांगतो बाबा तुमच्या पाय पडतो, पण मला काय शांतीब्रह्म म्हणू नका बरं का, मला शांतीब्रह्म पदवी देत जाऊ नका बरं का. आणि तुम्हाला लेच कंड आला ना शांतीब्रह्म म्हणायचा होय, मी सांगतो, विनंती करतो, मला शांतीब्रह्म ही पदवी देऊ नका. आणि तुम्हाला लेच कंड असेल ना, फक्त एक काम करा, जास्त काही नाही, फक्त एकदा माझ्या अंगूर थुंका नाही का. थुंकणाराचं थोबा नाही ठेवायचे का, तो आतवाली सगळे. परंतु आम्ही लगेच फुगत असतो, परंतु ज्ञानोबरासारखा ज्ञानी नाही. एकनाथ महाराजांचा शांत स्वभावाचा साधू पुन्हा आता असे कोणी होणे नाही, परत कोणी होणार नाही. वैराग्य म्हटलं की कोण? होय, वैराग्य म्हटलं की कोण? जगद्गुरू तुकाराम महाराज. कारण आपण वैराग्याच्या फार गोष्टी ऐकतो, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही. वैराग्य म्हटलं की जगद्गुरू तुकोबाराय. कोणतं वैराग्य आपल्याला बघायला मिळालं की जगद्गुरू तुकोबाराय एवढी वैराग्यवान होते की त्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज नजराने घेऊन आले बरं का. नजराना म्हणजे जवळजवळ 2 क्विंटल सोनं घेऊन कोण आले? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. मंत्री नाही बरं का, आमदार खासदार नाही. कोण आलं? प्रत्यक्ष भगवान शंकराचे अवतार, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना कळालं की तुकोबरायचं काय झालं, दिवाळी निघालं नाही का. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्ना न करता गेली. दुष्काळ पडला, सगळा अन्न खायला मिळालं नाही. अन्ना वाचून तुकोबरायची थोरली बायको मिळली बरं का, अन्न खायला मिळालं नाही. भयान चरित्र बरं का. तुकोबरायचं चरित्र जर एखादा सांगू लागला आणि त्याच्या ऐकणारच जर डोळ्याला पाणी आलं नाही, त्याला माणूस म्हणता येईल ना, त्याला जनावर म्हणता येईल. इतकं भयंकर त्रास जगद्गुरू तुकोबरायांना भयंकर त्रास दिला समाजाने सुद्धा. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, काय खावे आता कोणीकडं जावे. गावाने तुकोबरायांना गावाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथा बुडवलो. जगद्गुरू तुकोबरायांचा इंद्रायणीमध्ये गाथा बुडवला. तसा नाही बुडवलं बरं का, लगेच घेतला गाथा आणि बुडवला नाही, तर त्या गाथ्याची मिरवणूक काढली होती बरं का. गाथा बुडवायच्या दिवशी जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथ्याची मिरवणूक काढली होती बरं का, दिंडी काढली होती. दिंडी म्हणजे काय पारायण करता नव्हती बरं का, कशाकरता काढली होती? गाथा बुडवण्याकरता. मानहानी केली जगद्गुरू तुकोबरायाची, तिरस्कार दिला आणि भयंकर त्रास दिला. ही बातम्या काही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना कळाल्या की तुकोबराय हालाखी जीवन जगतात आणि आपल्या देशामध्ये एखाद्या साधूचे असे हाल होणं, असे तारंबळ होणं बरं नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नजरानं घेऊन आले बरं का. सोनं नाणं, दिवट्या, छत्री, घोडे, 2 क्विंटल सोन्याने भरलेल्या परातीची पराती घेऊन आले आणि जगद्गुरू तुकोबरायासमोर छत्रपती शिवाजी महाराज हात जोडून उभे राहिले बरं का. हात जोडून, छाती पुढं काढून नाही, कसे उभे राहिले? हात जोडून तुकोबरायासमोर उभे राहिले आणि तुकोबरायांना विनंती केली की महाराज
मला तुमची परिस्थिती काढली. कोण म्हणते? छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे राजे. आणि विनंती केली की महाराज तुम्हाला थोडी मदत मिळावी, नाही का, तुमच्या प्रपंचामध्ये तारांबळ निर्माण व्हावी. जास्त काय नाही, फक्त 2 क्विंटल सोनं आणलं, जास्त काहीच नाही, तोळं 2 तोळे नाही बरं का. किती आणलं? 2 क्विंटल. महाराज स्वीकार करा, तुमच्या प्रपंचामध्ये कामाला येईल, संसारामध्ये स्वीकार करा महाराज. खरं तर आमच्यासारखा महाराज पाहिजे होता, नाही का. मी म्हटलं असतो राजे एवढ्यात नाही गड तयार व्हायचं, अजून बरंच पाहिजे, अजून पाठवा, अजून एखादा कोणतं जमलं तर पाठवून द्या. परंतु ते कोण होते? जगद्गुरू तुकाराम महाराज. तुकोबराने स्पष्ट उत्तर दिलं, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे राजा. आणि मला काय करायचं सोन्याचं रुपयाचं? काय दिला ठेवा आम्हा विठ्ठल चिव. काय करायचं तुझं सोन्याचं? बरं का, अजिबात स्वीकार करा. तुमचं तुम्ही काय करा, परत घेऊन या, बरं घेऊन जा, मला तुमचं सोनं नको, बरं का. आणि असं म्हटल्यानंतर शिवाजी महाराजाबरोबर जे सरदार होते ना, बरं का, सरदार होते ना शिवाजी महाराजांचे, ते म्हटले तुकोबराय तुम्हाला कळत कसं नाही हो, तुम्ही इतके बावळट कसे? तुकोबराय म्हटले माझं काय चुकलं बाबा, फार मोठी चूक झाली, तुम्ही अपमान कोणाचा करताय लक्षात घ्या. तुमच्या समोर महाराष्ट्राचा राजा हा जोडून उभा आहे, विनंती करतो घ्या, त्यांचा मान राखा महाराज. शिवाजी महाराजांचा अपमान होईल, राजाचा अपमान होईल. तेव्हा तुकोबरायांनी उत्तर दिलं, शिवाजी महाराज राजे आहेत, ते कोणाकरता येतं? माझ्याकरता नाही, तुमच्याकरता राजे येतं, नाही का. मला त्या राजाचं काय करायचं, नाही का, मला राजाशी देणं घेणं नाही. कोणी म्हणावं? तुकोबरायांनी. आम्हाला म्हणण्याचा अधिकार नाही. आम्हाला कशाला राजा होय? आमच्या समोर नुसता आमदार आला ना, नाही का, आमच्या समोर आमदार आला की घालेन लोटांगण वंदेन चरण डोळ्याने या साहेब, या साहेब, या साहेब. आणि बस आमच्या इंद्रगड असतो ना, नाही का. चालू कीर्तनामध्ये साहेब आलो तो माईक समोर बोला, साहेब इथं उभं राहा, मी खाली उभा राहतो. इतके लाचार होतात आम्ही, बरं का, इतके लाचार होतो आम्ही. पण वैराग्याच्या बाबतीमध्ये तुकोबरायची कोणी बरोबरी करणार? आपल्या भागामध्ये जर विचार केला तर शांत स्वभावाचा साधू म्हणजे भगवान बाबा, नाही का. अनेक लोकांनी अनेक प्रकारे त्रास दिला, पण भगवान बाबाने कधी कोणाला शिवीसुद्धा दिली नाही. स्वतःचं शरीर कापलं परंतु कधी रागवले नाहीत. म्हणजे शांत स्वभावाचा साधू म्हणजे भगवान बाबा. आणि रागीट साधू म्हटलं की कोण? वैराग्यवान साधू म्हटलं की कोण? वामन भाऊ. तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही आणि कोणी त्यांच्या पंक्तीला बसण्याचा सुद्धा प्रयत्न करू नये. विठाला विठाला साधू नुसता पाहिला ना, बरं का, खरा साधू, बरं का. मी नुसत्या कीर्तनकाराबद्दल बोलत नाही आणि कुठल्या कीर्तनकारावर मी जळतही नाही, मला जळायची काही गरजही नाही. माझ्या बाबतीमध्ये विचार केला तर मला देवाने भरपूर दिलं, भरपूर नागनाथाची कृपा आहे. त्यामुळं कुठल्याही मार्गावर मला जळायची गरज नाही. मला भरपूर आहे, लोक माझ्याकरता अगदी काही जीव द्यायला तयार आहे. त्यामुळं मला कुठं लाचार व्हायची गरज नाही. परंतु वैराग्य म्हटलं की वामन भाऊ आणि त्यागमय जीवन, शांतमय जीवन म्हटलं की कोण? भगवान बाबा. आणि साधूचं वजन पडलं पाहिजे, बरं का. आपण ते भाऊबाबाचा काळ एवढं काय पाहिलं नाही, पण अलीकडं नारायणबाबाचा काळ पाहिला, नाही का. गावामध्ये नारायणबाबा आले की जसं काय देव आल्यासारखं वाटायचं, नाही का. गावावर असे वजन पडायचं की कोण आले? नारायणबाबा आले. आताचे किती आले किती, गेले किती, कोण बघतं, कोण त्याचा विचार करतो. कारण साधू असावा कसा? भाऊ बाबासारखा आणि नारायणबाबासारखा. विठाला विठाला. मी सांगत होतो की अशी काहीतरी क्रांती करावी, मोठेपणा जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. आणि आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, बरं का. आम्ही सर्वजण माणसं म्हणून जन्माला आले आणि आपण एवढी क्रांती केली पाहिजे की या मनुष्य देहातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. या मनुष्य देहामधून आपण देव व्हायला पाहिजे, नाही का. तुम्ही म्हणाल कसं काय देव होणार बा आम्ही? आणि माणसं कधी देव होतात का? होय, माणसं कधी देव होतात का? काय काय लोक म्हणतात ना, माणसं कुठे देव होत असतात का? माणसं ते माणसं आणि देव तो देव, नाही का. माणसं ते माणसं, देव तो देव. परंतु बाबा आज जगामध्ये माणसं देव म्हणून जन्माला आले काही लोक, पण आज देव झाली. ज्ञानोबराय माणूस म्हणून जन्माला आले, विठ्ठल पंताच्या पोटी ज्ञानोबराय माणूस म्हणून जन्माला आले. पण आज कोण? संत नवती जगा माणसाच्या
संत नवती गोड प्रमाण दिलं देवराम बाबा. टाळ्या वाजा एकदा दिलीप बाबा म्हणून मी काय गोड नाही दिले का, दिलीप बाबाने गोड दिलं, पण मला माझ्या मुद्द्याचं थोडं बाजूला गेलं. कारण कसं त्यांनी काय प्रमाण दिलं, संत न होती जगा माणसा त्या सारखे. संत हे माणसासारखेच दिसतात बरं का, माणसासारखेच असतात, परंतु माणसं म्हणून जन्माला येतात नाही का. वामन भाऊ कोणाच्या पोटी जन्माला आले, स्वर्गातून खाली पडले का पावसासारखे. जसे बेंडकळ्या रात्री पावसात खाली पडल्या, पाऊस झाला जे डराव सुरू झालं बरं का. पाऊस पडला लगेच डराव त्या गळावर मला त्या बेंडकोच्या आवाजाने झोप येत नाहीत, कारण त्याच्यात लाईट गेली होती काही काळ नाही का, कारण ते पावसात पडते. तसं वामन भाऊ काही पावसात, भगवान बाबा काही पावसात पडले नाही, तर त्यांनी सुद्धा तुमच्यासारखा आईबापाच्या पोटी जन्म घेतला बरं का. तुम्ही जसं तुमच्या आईबापाच्या पोटी खडकवाडीमध्ये जन्माला आलात नाही का, शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला, तुम्ही काय जागीरदाराच्या पोटी नाही, सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला. तसं वामन भाऊने त्या फुलसांगवीसारख्या खेड्यामध्ये सामान्य सोनवणे कुटुंबामध्ये बरं का, सामान्य सोनवणे कुटुंबामध्ये वामन भाऊने तुमच्यासारखा जन्म घेतला. शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आली नाही का. ते जन्माला येताना देव म्हणून नाही आली, माणूस म्हणून जन्माला आली. भगवान बाबासुद्धा त्या सावरगावामध्ये बरं का, त्या सावरगावामध्ये त्या सानप परिवारामध्ये सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये सामान्य म्हणूनच जन्माला आले बरं का. नारायण बाबासुद्धा त्या फुंदे टाकळीमध्ये बरं का, फुंदे टाकळीमध्ये सामान्य फुंदे घराण्यामध्ये शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले बरं का. ते आपल्यासारखे शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले, परंतु सामान्य राहिले नाही बरं का. तुम्ही आम्ही शेतकऱ्याच्याच पोटी जन्माला येतो, पण सामान्य राहतो नाही का, कोण आपला विचार करते. परंतु त्यांनी जन्माला येताना सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले, पण मरताना सामान्य म्हणून मेले. क्रांती केली त्यांनी, जीवनामध्ये काही क्रांती केली, इतिहास घडवला. आज त्यांचं चरित्र सांगायची वेळ आली नाही का. वामन भाऊ, भगवान बाबा, नारायण बाबा अशा संतांचं चरित्र सांगण्याची वेळ आली. त्यांची पोवाडी लिहिली जातात नाही का. जसे छत्रपती शिवाजी महाराजांची पोवाडी नाही का, तसं वामन भाऊ, भगवान बाबा, कुठे आहेत भगवान पाटील आहेत का भगवान पाटील काही राग आला काय माझा करताना, म्हणजे उभारच कसं काय आला. शाहीर म्हणजे त्यांचा पोवाडा तयार केला. कोणाचा, वामन भाऊ, भगवान बाबा, नारायण बाबा. पोवाडा यांचाच असतो बरं का, आयऱ्या गायऱ्याची पोवाडी लिहिली जात नाहीत. आमचा तयार केला. मी सांगत असतो पाटील माझा काय पोवाडा म्हणू नका, म्हणायचं ना मग मी गेल्यावर म्हणा नाही का, आताच काय म्हणू नका. कारण का म्हणे एका मरणेची सरे दिमागे मुत्तमाची होरे दिमागे मुत्तमाची होरे दिमागे मुत्तमाची होरे दिमागे दिमागे मरेची सरे मुत्तमाची होरे दिमागे मुत्तमाची होरे दिमागे म्हणे एका मरणीची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे. सामान्य माणसे मरतात, साधू संत मरतात,
सामान्य माणूस मेला म्हणजे किती दिवस नावरात होय. त्या खडकवाडीमध्ये अनेक लोक मेले, किती दिवस नाव राहिले बाबा. दाव्यापुरतं नाही का, दाव्यापुरतं मग त्याचं नाव घेतात. आम्हाला प्रत्येकाच्या दाव्याला यावं लागतं नाही का. कोणाच्या दावा असला बोलवतात, महाराज दाव्याला या. कधी कधी वारकऱ्याच्या दाव्याला यावं लागतं नाही का. भगवान महाराज आपल्याला वारकऱ्याच्या दाव्याला जावं लागतं, एखाद्या भजन म्हणणाऱ्याच्या दाव्याला जावं लागतं, एखाद्या पारमार्थिक माणसाच्या दाव्याला जावं लागतं, आणि कधी कधी दारुडीच्या दाव्याला जावं लागतं. बोललो काय नाही म्हणता येते का, लय दारू घेतो मला नाही यायचं म्हणता येत नाही, जावं लागतं त्याच्या दाव्याला. असे काही काही वक्ते माणसं असतात बरं का, काही काही गावामध्ये इतके नालायक असतात. चांगलं कुठं दिसलं की बिबे फोडल्याशिवाय राहत. गावामध्ये एखादं चांगले कार्य होते, कशाला करतात, गाव खड्यात घालता, तुम्हाला काय आकली आहेत का, कशाला अशा गोष्टी करता, कशाला महाराजाचा सप्ताह करता, कशाला अमकं करता, कशाला तिथं बिबे फोडतात बरं का. एखाद्या मंदिराचं काम धरलं की तिथं काहीतरी विघ्न आणतात बरं का. ना असा माणूस मेला का बरं का, असा माणूस मेला का गावाला आनंद होतो का दुःख होतं बरं. चांगलं काय दिसलं की काहीतरी मध्ये बिबे फोडणारा. एखाद्या लेकराचं जमलं बाबा, गरीबाचं लेकरू आहे, लग्न होत नाही चांगल्या चांगल्याचं, पण गरीबाच्या लेकराला देते बाबा कोणतरी पोरगी, आनंद मानला पाहिजे, बरं झालं बाबा होते करून टाक बाबा. पण तिथं बेबी फोडतात बरं का. कशाला पोरगी देता नाही का, कशाला पोरगी देता, पोरगी येईल लुटून दे ना, कशाला वाटवं करता पोरगी. अरे होते ना गरीबाचं, तिथं बेबी फोडणार, काहीतरी आडवा पडणार नव्हते का असं म्हणणार. ते आपल्यातलं नाही काय म्हणते बरं का. एखाद्याचं जमलं ना निवांत या, मग तुम्हाला सगळं इतिहास सांगत बसेल. एखाद्या गरीबाच्या लेकराचं जमलं ना, तो आपल्यातला नाही बरं का, त्याचं आपलं होत नाही. अरे इतकं काहीतरी खालच्या वृत्तीवर जाणारे काही काही माणसं असतात. आणि आशाच्या दाव्याला आम्हाला दुर्दैवाने जावं लागतं बरं का. करता काय आपल्या नावेला बोलवलं जावं लागतं, तिथं सुद्धा चांगलं बोलावं लागतं. फार सज्जन होता, कोणाच्या नालायक माणसाच्या दाव्याला मला वाटतं फार चांगलं होता, फार सज्जन होता, फार समाजदुरीत होता, फार चांगलं वागला, फार समाजाचे हिताचे कामं. कोणाला वाकट्याला म्हणावं लागतं नाही का. पण त्याचं नाव तेवढं पुरतं असतं बरं का, दाव्यापुरतं. नंतर कोणी त्याचं नाव घेत नाही. किती झाली आपल्या भागामध्ये, कितीतरी झाले राजे महाराजे मोठमोठे नेते आपल्या भागामध्ये होऊन गेले, पण आज कोणाच्या लक्षात राहिले, कोणाच्या आज लक्षात नाही राहिले. पण त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी बरं का, 700 वर्षापूर्वी हलाखी ज्यांनी जीवन जगले, समाजाची उपेक्षा सहन केली, संन्याशाचे पोर आहेत म्हणून हिनवलं नाही का, तिरस्कार केला, अवहेलना केली ज्ञानोबारायाची. एवढी अवहेलना केली, एवढा राग केला ज्ञानोबारायाच्या त्या काळातल्या लोकांनी. ज्ञानोबाराय जर कधी आळंदीमध्ये आले, जर एखाद्याला शिवले ना, कधी कधी पोटा करता यावं लागायचं. कारण जरी मोठा साधू होते ना महाराज एक म्हणजे ज्ञानोबाराय, पण पोट कधी गप्प बसतं का. अनाथ लेकरं आईबाप गेलेले, आणि भूक लागली काहीतरी खायला मिळेल म्हणून, मधुकरी मिळेल म्हणून जर कधी ज्ञानोबाराय आळंदीमध्ये आले आणि एखाद्यानं जर ज्ञानोबारायचं तोंड पाहिलं ना, तर म्हणजे आजचा दिवस वाईट जाणार आहे. आणि जर कधी माऊली शिवले ना एखाद्याला बरं का, आळंदीमधल्या एखाद्या व्यक्तीला जर ज्ञानोबाराय शिवले तर माझे विटाळ झाला, बाटलोत आम्ही. बुटा सकट कपड्या सकट काय करायची, इंद्रायणीमध्ये उडी टाकायची. एवढा तिरस्कार केला, एवढी अवहेलना केली, समाजाने कवडीची किंमत दिली नाही. पण आज जय जयकार कोणाचा होतो, धीरूभाई अंबानीचा होतो का. जगात श्रीमंत माणूस होतो बरं का. 10-12 वर्षापूर्वी आपल्या भारतात नाही पण जगात श्रीमंत होता कोण, धीरूभाई अंबानी. पण बिचारा मेला, आज कोणाच्या लक्षात राहिलं का. पण हालाखी जीवन जगणारी ज्ञानोबाराय त्यांच्या नावाचा मात्र आपण कीर्तनामध्ये जय जयकार करतो नाही का. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्या तुकोबरांना देहूकाराने गावाच्या बाहेर काढलं बरं का, एवढी हाल केले तुकोबराची, प्रचंड मानहानी केली. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक पूर्ण घाली. आणि त्या तुकोबराचा समाजामध्ये काय होतो, जय जयकार होतो. ज्या भगवान बाबाचं जगणं मुश्किल केलं होतं नाही का, त्यांचे फार हाल झाले. आपल्याच लोकांनी केले बरं का. त्या मराठ्याला विनाकारण ते बदनाम करतात, त्यांनी बिचाऱ्यांनी काही नाही केलं. त्या नारायणगडाच्या परिसरामध्ये सगळे वंजारीचेच गाव आहेत नाही का. पोवाडा म्हणतात ना, खांब लिंब पौंडळ सगळे वंजारीचेच गाव आहेत. त्याच लोकांनी त्रास दिला. पण आता मात्र जय भगवान नाही का, जय भगवान म्हणून त्यांच्या नावाच्या घोषणा देतात. गेल्यावर कोणालाही मोठीपणा मिळतो बरं का. पण जिवंत असताना समाजाने त्या साधूला ओळखलं नाही. विठाला विठाला म्हणजे
सांगण्याचं तात्पर्य असं की आता जास्त काय लांबीत नाही, कारण हे माझं कीर्तन जरा बाजूलाच घसरलं, घाला राहिलं बाजूला. पण शेवटी सांगणं कर, हाच काल आहे बरं का. काला म्हणजे कोणता? मनुष्य देहामधून देवाची प्राप्ती करून घेणं. आपण माणसं आहोत पण आपण देव होणं. कारण दोन पदार्थ एकत्र आले की त्याचं काय होतो? होय, दूध आणि भाकरी एकत्र केली की काय होतो? भाजी आणि भाकरी एकत्र चुरली म्हणजे त्याचं काय होतो? दही आणि लाही एकत्र केली की त्याचं काय होतो? तसं आपण आहोत जीव बरं का. आपण आहोत जीव पण आपण देव होणं बरं का. हा जीवनातला खऱ्या अर्थाने काल आहे. विठाला विठाला. आता जास्त लांबीत नाही, कारण आपलं बरंच कीर्तन लांबलंय. त्यामुळं आज काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर तुकोबरा सांगतात बाकीच्या गप्पा मारू नये. काय सांगू काल्याचे? चरित्र ते उच्चारावे केली देवी गोकुळी. तुकोबरा सांगतात आज काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याच्या दिवशी चरित्र कोणाचं सांगायचं तर केले देवे गोकुळामध्ये. भगवंताने ज्या लीला केल्या, ज्या अद्भुत चरित्र केलं. कारण चरित्र कोणाच्या जीवनात असतं? चरित्र कोणाचं लिहिलं जातं ज्याने जीवनामध्ये क्रांती केली, काहीतरी समाजामध्ये वेगळं पण दाखवलं. त्याचं काय करतात? चरित्र लिहितात. सर्वसामान्य माणसाचं काय चरित्र आहे? नाव घेण्यासारखे काही सामान्य माणसाचं, परंतु चरित्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. चरित्र हे ज्ञानोबरायांचं आहे. चरित्र हे तुकोबरायांचं आहे. चरित्र हे नाथ महाराजांचं आहे. वामन भाऊ भगवान बाबा नारायण बाबा यांचं चरित्र आहे. गोमळवाडीचे नारायण बाबाचं सुद्धा चरित्र आहे बरं का. इथं राहिले भगवान महाराज त्यांचे चिरंजीव आहे. इतका गोड आवाज असायचा बरं का, नाही का. आपल्या भागामध्ये नागताळा असेल, खडकवाडी असेल, पंचक्रोश असेल, यांना भजनाचं खऱ्या अर्थाने ज्ञान जर कोणी दिलं असेल. दगडू आता फार मोठा गायक आहे नाही का. दगडू महाराज आपल्या पंचक्रोशीमध्ये सगळ्यात मोठा गायक आहे नाही का. याच्यात काय वाद नाही का. वाद आहे कोणाचा? मोठा गायक आहे. परंतु दगडूबाला मार्गदर्शन कोणाचं आहे? हो, दगडू महाराज गोमळवाड्याच्या नारायण बाबाचं आहे. अशा माणसाची आठवण का काहीतरी कुठल्या का रूपाने आठवण होणं हे खऱ्या अर्थाने काय आहे? चरित्र. आज काल्याचं कीर्तन आहे. आणि चरित्र हे श्रीकृष्णाचं आज आपल्याला सांगायचं आहे. आणि कृष्णाचं जे चरित्र आहे ना ते विलक्षण आहे नाही का. फार वेगळेपणे, फार अचाट अशा प्रकारच्या गोष्टी कृष्णाच्या जीवनामध्ये झाला. गोवर्धन येणे उचलेला काल्या महासर्प नाथोनी आणला. जळत ओनवाओ मुखे चेप्राशिला गिळता घासूर चिरोने साठ डोंगर उचलला नाही का. त्या काय म्हणतात ना कृष्णाने केलं मग आम्ही केलं आणि काय बिघडतं. काय काय म्हणतात ना, काही काही लोक म्हणतात कृष्णाने एखाद्याचं जर एका बायकोत नाही भागलं नाही का, एका बायकोत नाही भागलं दुसरी केली. आता एकही पाहिजे पंचायती आता हे सांगायच्या गोष्टी नाही राहिल्या. पण जुन्या काळामध्ये करायची. एक बायको, दोन बायको, काही काही लोकांना 7-7, 8-8 बायका होत्या नाही का. नादच असायचं काही काही लोकांना नाही का. बायका करायचा काही काही लोकांना. पण आता कशाचं 2 बायका नाही. आता बरेच लोकांना तर बायकाच काही काही बिगर लागण्याचीच राहते. ते काय अशी पंचायत आम्हाला झोप येत नाही बरं का. आम्हाला काय कोणतं पोरगं नाही स्वर्ग नाही, कोणी लग्न होणं तिकडे त्यांचं काही काय ना. आम्हाला काय करायचे पण आम्ही चिंता करतो. कारण चिंता करण्यासारखं झालंच बरं का. बरेच लोक येतात आता पोराचं लग्न होईना. आता पोराचं लग्न व्हायना मग कुठे जायला पाहिजे गणेश होय. मुलाचं लग्न व्हायना मग कोणाच्या दारात जायला पाहिजे? ज्याच्याकडे 2-4 पोरी नाही का त्याच्यात पाया पडा. पैसे घे बाबा काहीतरी 5-10 हजार लाख रुपये पण काय करे पोरगी दे त्याच्या पाया पडा. पण तिकडं नाही जात बरं का. ज्याच्याकडे मुले आहेत त्याच्या दारात जात नाही. कोणाकडे येतात? जे मोकळे बसले डोंगर जाऊन त्यांच्याकडे येतात. बाबा पोराचं लग्न होईना. आम्ही तरी काय करावं काय करावं काय. लई पोटात रडतं बरं का. लई इतके काही घराने सांगतात. आणि असं दिसायला लागलं बरं का की आता काही काही पोरं घाबरू नका होतील बरं का. पण असं दिसायला लागलं की आता ह्या पोराचे लग्न काय पोरीच आणवत कुठून नाही का. पोरीच आणवत कुठून बाबा फार अवघड झाले.
त्यामुळं 2 बायका आणि 4 बायका मिळणं फार अवघड आहे. परंतु कृष्णाला बायका किती होत्या सांगा ना. का मीच उक्त घेतलं मला एकतर खोकला येतो. तुम्ही काय बोलत जा. 16,108 बरं का. विशेष बरं का. विशेष म्हणजे बायका मिळाले हे विशेष नाही तर 16,108 बायका सांभाळल्या पठ्ठ्याने. किती 16,108 बायका सांभाळायचं काय पूर केलं का. हो तुम्हाला एकच बायको आहे नाही का. एकाच बायकोने तुम्हाला देशदोडी लावले नाही का. काही गरज होती का तिकडे मुंबईला जा हॉटेल टाका ट्रकवर ड्रायव्हर व्हा रात्रात जागा तिकडे 6 महिने ऊस तोडायला जा. तेवढी जर केली नसती ना तुम्ही बरं का लई चुकलं आहे तुमचं बरं का. खूप चुकलं आहे. तेवढी जर केली नसते ना कुठे एखाद्या गाड्यावर जाऊन निवांत बसले असते नाही का. लोक किती मजा आहे परमार्थामध्ये बघा. किती मजा आहे किती मजा आहे. बघितलं ना सकाळीच तुम्ही किती मजा आहे बघा. लोक मिरवणूक काढतात नाही का. तोफा उडीत फडागडे उडीत जय जयकार करते म्हणजे किती आनंद आहे परमार्थामधला. पण तुम्ही एक बायको केल्यामुळं तुम्हाला देशदोडीला जावं लागते. तुमचे हाल तुम्ही जर एखाद्या दगडाला हाल सांगायला लागलात ना बरं का. तुमचे हाल जर तुम्ही दगडाला सांगू लागला ना दगड सहन करायचं बरं का. अनेक दुःखे सांगू मी किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरला. असे किती हालीत होय दगडू महाराज होय. एवढी नसती केली होय. किती चिंता आहे आता. अरे त्याच्याकडे काहीतरी बघा ते पोरगला चरित्र ते उच्चारावे केले देवे डोकुळी. कोणत्या वयातलं चरित्र सांगायचं तुक बरं आहे अभंगाच्या रांगता गोधने राखीताही. आज जे चरित्र सांगायचं ते द्वारकेमधलं सांगायचं नाही किंवा कुरुक्षेत्रामधलं सुद्धा चरित्र सांगायचं नाही. हा चरित्र कोणतं सांगायचं. एदशी चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीताही. रांगत असताना आणि गाय राखत असताना बरं का. आता रांगण्याच्या वेळात काय चरित्र बरं. रांगण्याचं वय म्हणजे 1-2 वर्षाचं वय ते रांगण्याचं वय आहे. गाय राखण्याचं वय म्हणजे 8 वर्षाचं बरं का.
8 वर्षाच्या मुलाने अद्भुत अशा प्रकारचे पराक्रम केले नाही का. 8 वर्षाच्या मुलाने डोंगर उचलला. 8 वर्षाच्या मुलाने कालियासारख्या महाभयंकर विषारी सर्पाचं काय केलं, मर्दन केलं. वय किती होतं, 8 वर्षाचं. आताचे 8 वर्षाचे पोरं काय करतात होय, आताचे 8 वर्षाचे पोरं रडायला लागले ना, तर मोबाईल दिल्याशिवाय काय ते गप्पू बसत नाही. मोबाईलच्या पलीकडे आता काही राहिलं नाही बरं का. मोबाईल हे सगळ्याचं जीवन झालं. मोबाईल नसला होय गणेश, एखाद्या दिवशी मोबाईल बंद पडला तुम्हाला चेन पडते का होय, काय करून कसं करून मोबाईल बंद पडा. मोबाईल बंद पडला ते लेकराला आहे बरं का. लेकरंसुद्धा मोबाईल हातात दिल्याशिवाय शांत होत नाही. त्या मोबाईलने विडे केलेत. माणसाने ठेवू काही काही असे 5-50 माणसं जर बसले ना गप्पा मारीत, कोणी गप्पा मारीत नाही जे ते आपलं नाही का. तो माणूस आता म्हातारा झाला आहे नाही का, बसला कधी बघा बरं का भगवान महाराज, कधी बघा चालूच आहे. तुला म्हणत नाही बरं का, सगळे तेच येतं, सगळे त्याच वृत्तीचे माणसं आहेत समाजामध्ये. मोबाईल हे जीवन केलं, पण श्रीकृष्णाने 8व्या वर्षी अद्भुत अशा लीला केल्या. डोंगर उचलला. अद्भुत अशा प्रकारचं कृष्णाचं जे चरित्र आहे ना ते अद्भुत आहे. कृष्णाचा जो अवतार आहे इतर अवतारापेक्षा वेगळा आहे बरं का. रामाचा असेल, कृष्णाचा म्हणजे कंसा, इतर अनेक मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नरसिंह देवाने हजारो अवतार घेतले. अनंत अवतार धरी भक्ताकारणे अनंत अवतार घेतले. पण कृष्ण अवतार जो आहे ना तो इतर अवतारापेक्षा वेगळं आहे. कृष्णाचं रूपही वेगळं, अद्भुत असं रूप जर कोणाचं असेल ना बरं का, श्रीकृष्णाचं रूप आहे. कारण त्याचं कृष्णाला पाहिलं तर माझं वेळेच होतात बरं का. 2 रूप आहेत बरं का, राम आणि कृष्ण. त्यांच्यासारखं रूप या जगामध्ये किती देखणा माणूस असू द्या बरं का, किती देखणा माणूस असू द्या, पण किती देखणा जरी माणूस असला ना तर पुरुषाला स्त्रियाच बोलतील बरं का. पुरुषाला पुरुष बोलत, एका पुरुषाला किती देखणा असू द्या दुसरा पुरुष बोलत नाही. पहिलवान असू द्या, अगदी गोरा गोमटा असू द्या, नाकेला असू द्या, त्याला कोण बोलणार आहे तर सांगतो तुम्हाला नाही का. देखण्या पुरुषाला पुरुष बोलणार का बाया बोलणार, कोणाला बायाच बोलणार. एखादी स्वरूपवान माता भगिनी असेल तर तिला कोण बोलणार, दुसऱ्या बाया नाही बोल, उलट्या दुसऱ्या जळत आहे तिच्यावर नाही का. पण एखादी पुरुष स्त्रियावर बोलतात नाही का, स्त्रियाला पाहिलं की पुरुष बोलतात. पण आमच्या कृष्णाचं आणि रामाचं तसं नाही बरं का. आमच्या रामाकडे बघितलं किंवा कृष्णाकडे पाहिलं नसत्या गवळणी भुलल्या नाही तर गोपाळही भुलले बरं का, वासरं भुलले, गायी भुलल्या, इतके वेडे झाले. तुम्हाला माहिती आहे का, एक प्रसंग तुम्हाला सांगतो. रामाच्या पायाचा स्पर्श कोणाला कुठं झाला, दगडाला बरं का. रामाचा पायाचा स्पर्श, मोठी बाल पडली होती एक, आणि त्या दगडाला, त्या शिळेला रामाच्या पायाचा स्पर्श झाला तर दगडाची काय झाली बोला ना, शिळा होती मनुष्य झाली. त्या शिळेचं रूपांतर कशामध्ये झालं, दगडाचं रूपांतर एका स्त्रीमध्ये झालं. आणि इतकी देखणी स्त्री बरं का, इतकी स्वरूपवान स्त्री तयार झाली त्या दगडामधून. म्हणजेच अहिल्याचा काय झाला, उद्धार झाला होय ना का. पण ही बातमी कुठं कळाली, त्या अरण्यामध्ये काही महाराज लोक राहत होते, ऋषी मुनी होती. संन्यास घेतलेला होता. काहून घेतला होता माहिती आहे का तुम्हाला, त्यांनी संन्यास का घेतला तर त्यावेळेला आताच्या सारखं असते, लग्नच होईना. ते म्हटले मग असं मरण्यापेक्षा उगाच लोकांचा भावाचा आणि कोणाचा संसार करीत बसण्यापेक्षा आपण काय करू आता, चला आळंदीला शिकायला नाही का. फार सोपं आहे नाही का. बघा नाही ते काय कौतुक आहे परमार्थामध्ये. त्याचं वय किती आहे होय, मला वाटतं दाढी मिशा नाही आलं, किती कावळा पोरगा. पण बघा आज काय पकवायचा असतो. मग घामाघूम सगळे कपडे ओले झाले होते. कौतुक केलं जातं कोणाचं, तुमच्या पोरायचं, कोणी त्याच्या वयातले पोर आहेत खडकवाडी ते असतील, कोणी बघतं का त्याच्याकडं. पारमार्थिक माणसाचा समाजामध्ये आदर तयार होतो. मग त्याने निर्णय घेतला, हो आपलं महाराज मग होय नाही ना लग्न होतात, ज्यांनी त्यांचं होत नाही ना घाबरू नका बरं का. बिनधास्त आळंदीला जाण महाराज व्हा. बघा काय म्हणजे लोक पाया पडतात बघा, मिरवणूक काढतात, पाया पडतात, जय जयकार करतात आणि पाया पडून पैसे देतात बरं का. तसं नाही देतं का, अगोदर महाराज घरी चला, पोरायला लेकरा बाळाला खाऊ घालून देते, महाराजाला खाऊ घालतात, त्यांचे पाय धुतात, पायाचं धुतलेलं पाणी तीर्थ म्हणून पितात बघा ना, पैसे देऊन त्याचा सत्कार करतात बघा. जमलं तर बघा प्रयत्न करून नाही का, जमलं तर अजून बघा तुमचं सुद्धा होईल बरं का. परमार्थ केला तर तुम्हीच लग्न केलं आणि पोरं, तुकोबराने काय पोरं समज नव्हते का, तुकोबराने काय बायको नव्हती का, तुकोबराने बायको नव्हती, बायका होत्या किती
पण तुकोबराय कुठेही परमार्थामध्ये साधूच्या बाबतीमध्ये कमी पडले नाहीत. म्हणजे बघा तसं ते आईलेचा उद्धार झाला, गोष्ट लांब जरा लांबली आणि ही बातमी त्या ऋषीमुनीच्या कानावर गेली. ते म्हटले चला आता संधी आली तर घ्या ना फायदा, कारण रामाचा पाय दगडाला लागला की दगडाची काय होती, बाई होती. मग आपल्याला काय करू, दगडं घेऊन रामाकडे जाऊ नाही का, आणि रामाला विनंती करू बाबा लाव पाय तेवढ्याच आम्हाला बायका मिळतील असे म्हणून त्याने आपापला दगड घेतला बरं का. मग कसे दगड घेतले माहिती का, ज्याला जशी बायको पाहिजे त्याने तसा, एखाद्याला उंच अशी बायको पाहिजे ना लांबलचक उंच, तर त्याने असा लांब दगड घेतला. ज्याला अशी धिप्पाड बायको पाहिजे त्याने काय केलं, मोठी बालू डोकवून घेतली. ज्याला बुट्टी पाहिजे त्याने आपला बारीक कोटा घेतला निघाले. लक्ष्मण म्हटलं दादा हे काय प्रकार आहे नाही का, नक्की दगडी घेऊन मारायला आलेत. राम म्हटलं थोडी गंमत बघ, थोडा थांब. ते कशा करता आले होते, दगड घेऊन बायका मागायला बरं का. पण रामाचं स्वरूप पाहिलं, रामाचं ते लावण्य पाहिलं. रामाचं लावण्य म्हणजे राज सुकुमार मदनाचा पुतळा रवे शशी कळा. रामाचं रूप म्हणजे चंद्र सूर्य, त्याच्या पुढे फिकेपणा असा देखना. भगवान राम पाहिला ते बायका मागायचे विसरून गेले. रामाला काय म्हणायला लागले, रामा आम्हाला तुझ्या बायका करून घे नाही का, तू देखना. त्याला पाहिल्यानंतर पुरुषसुद्धा बोलतात असा तो देखना. आणि असं त्या भगवंताचं रूप, असं त्या भगवंताचं लावण्य. आणि एदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. एवढ्यावर ते संपलं नाही, तर अजून बरेचसे सोंग आहेत. तुकोबराय सांगतात ना असे कीर्तनामध्ये प्रमाण दिलं. आता प्रसंग इतकं झटकन म्हणलं पाहिजे बरं का, इतकं पालाळ इतकं लांब व्हायचं नाही. पण तो विचारा भेद दिलं, कारण एक दिवशी करायचा रोज फिरला की पहिलं प्रमाण बरं का. कीर्तनाला कोणता बघितला की पहिलं प्रमाण. पण ते किती मोठाले गायक असू दे बरं का, 30,000 सुपारी देऊन आणतात बरं का, गाणारे मोठमोठे नाही का भगवान महाराज कडवा. आणि 30, 35 एका गायकाला देतात बरं का. ते गायक बाजूला लावतो, हेच पठ्ठ्या पहिले त्याला सांगितलं ह्या लोकांनी हे गायक आणले ते कशाला जग मारायला आणलेत का नाही का, त्यांचं ऐक ना काही नाही का, पहिलंच द्यायचं. पण परत जर दिलं ना पहिलं थोबाड फोडून नाही का, तेव्हापासून तो पहिलं देत नाही. तर त्याला असं वाटतं कीर्तन खावं का काही नाही. त्या मिरडाच्या वाडीला एकदा कीर्तन होतं आणि सगळं चारही प्रमाण बरं का. नानाभाऊ तो पताका नव्हता कृष्ण होता. मिरडाच्या वाडीला काल्याचं कीर्तन होतं. पिंपळगावची टाळकरी आली होते नाही का, ते चांगले आहेत बिचारे म्हणणारे. यांनी काय त्यांचं एकही प्रमाण वाटेल. एक जर म्हणलं तूच खा बाबा सगळे कीर्तन असू द्या, चांगलं आहे बिचारा. आवाज गोड आहे, आवाजाला गोड आहे, पण असं झटकन उरकलं पाहिजे. विठाला विठाला भगवंताने अनेक सोंग घेतले. सोंग सारिले आरोपे मच्छ कच्छ वराह वामन अनेक सोंग घेतले. आता काही जास्त लागत नाही, पण हे सोंग कशा करता घेतली. तुकोबराय अभंगाच्या
मला म्हटले दगडू महाराज. म्हणजे मला तर असं वाटतं भरपूर ताना मार पण वेळ नाही बरं का, कारण इथं हे गणेश नावाचा समोर येऊन बसले तर. आणि आम्हाला कीर्तन झाल्यानंतर लगेच तिकडं संभाजीनगरले कार्यक्रम नाही का, तिकडे जायची जरा घाई आहे. त्यामुळं दरवर्षी जसं निवांत तसं यंदा मला जरा गडबडीने जायचं आणि तिथं जाऊन परत जाट वेळेला संध्याकाळच्या कीर्तनाला परत यायचं. त्यामुळे जास्त लागत नाही. आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वन्य गुणनाम, ऐशे दे प्रेम काही कळा, विठोबा रखुमाई. दही अंडी फोड्याच्या वस्तू